तुम्हाला एक मिनिट लक्षात आलंय का एक मित्रांनो, प्रॉब्लेम आता असं झालाय की सौमित्र दारू पित नाहीये, बियर, म्हणून धनश्री या रोकड्यावरती चिडली. करेक्ट आहे का? म्हणजे डायरेक्ट सांगायचं आपल्याला. सौमित्राला पाजा. नाही ना, नाही शक्यच नाही. पाज. बघितलं का, डॉक्टर पण पितो. हळूहळू. काय तुम्ही हे कसं पिता यार तुम्ही? किती घाण लागतंय. गाढवाला गुळाची चव काय यालाच म्हणतात. तुम्ही गाढवासारखे नाही, डुकरासारखे पिताय. तुम्ही बसा पीत, मी जाते. बायको. बबली, बबली. असं पळाला यार. रुकून प्यायची होती बरं, पण बायकोच्या मागे पळाला. ड्युटी आली. हे ना असं ना, लग्न केल्यावर सगळ्यांचं असंच होतं बरं का. सौमित्र, आकृती, तुम्ही आधी नीट विचार करा बरं का. नाहीतर नंतर एकदा अक्षरा पडल्या ना, एकदा शुभमंगल सावधान झाले की मग. अगं ह्याला काय अर्थ आहे आता? हे बघ, मी तू करत नाहीस म्हणून तू आम्हाला खचवू नकोस. अगदी शतशः खरं बोलली शकू. ए शकू ए. अरे सॉरी ऋतुभे, ऐशू. बरं फ्रेंड्स, मुझे बताना था आपको कि आपला चुंबक आहे ना, ऐश्वर्याला लाडानं काय म्हणतो माहितीये का? शकुंतला. आणि ती त्याला दुष्यंत. आम्हाला एक पत्र सापडलं, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की शकू काय म्हणजे? अगं आमचं कुठे घेऊन बसलात तू? यांचं नवीन आता यांना विचार ना, तुमचं दोघांचं कसं समोर सांगा आम्हाला. ऍक्च्युली तुमचं कसं झालं म्हणजे काही कळलंही नाही. आणि कसं ऍक्च्युली कसं पेक्षा कसं काय झालं हे महत्वाचं आहे. आता काय असं प्लॅन तर काही केलं नव्हतं, पण काय घडलं आपोआप. पण एक मात्र सांगीन, भविष्यात प्लॅनिंग नाही केलं तर मुलं होतील. त्यामुळे काळजी घ्या तुम्ही.